पानोरमा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। यात्रा आटोपून परत येत असताना विसरवाडी गावाजवळ दुचाकीच्या अपघातात चौघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर। दुचाकीवरील साहित्य खाली पडल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली। नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील दुचाकी घसरून चौघे जखमी झाल्याची घटना घडली। यात एक जण गंभीर जखमी झालाय। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू आहे। चौघेही एका दुचाकीने पाचोरा जिल्हा जळगाव येथून सुरत येथे जात असताना हा अपघात घडलाय। चव्हाण कुटुंबीय यात्रेनिमित्त पाचोरा येथील त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते। यात्रा आटोपून पुन्हा सुरत येथे परत जात असताना अपघात घडला। घाणेगाव तांडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गणेश हिरा चव्हाण हे व त्यांची मुलगी नियती, मुलगा रोहित आणि पुतण्या आदी सुभाष चव्हाण यांच्यासह मोटरसायकलीने क्रमांक GJ19 BH 4822 धुळ्याकडून सुरत येथे जात होती। दुपारी 1 वाजेदरम्यान त्यांची विसरवाडी मोटरसायकल गावाजवळील 132 kV वीज उपकेंद्राजवळ आल्यावर चालक चव्हाण यांचा दुचाकीवरचा ताबा सुटला। यामध्ये मोटरसायकल स्लिप होऊन गणेश चव्हाण यांच्यासह मुलगा, मुलगी व पुतण्या हे जखमी झाले। सर्व जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीज या मोफत सेवा प्रदान करणाऱ्या रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश रामसिंग वसावे यांच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। दुचाकी चालक गणेश इराचंद चव्हाण वय 45, आदी सुभाष चव्हाण वय 8, नियती गणेश चव्हाण वय 17 हे जखमी झाले। तर जखमींपैकी रोहित गणेश चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। चव्हाण कुटुंबीय यात्रेनिमित्त पाचोरा येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते। यात्रा आटोपून पुन्हा सुरत येथे परत जात असताना हा अपघात घडला। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावाच्या परिसरात दुचाकीवरील साहित्य खाली पडल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितले। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असून यावर संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे। पंचनामा न्यूज नवापूर विसरवाडीहून समीर पठाण।